जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचं महत्व किंवा फायदा आपल्याला होतोय तोपर्यंत ती व्यक्ती आपल्याला चांगली वाटते किंवा आपली वाटते, आपल्या सोबत ठेवावी वाटते. किंवा एखादी व्यक्ती आपल्या सोबत राहून आपलं वर्चस्व दाखवत आहे आणि त्यामुळे आपण बॅकफुटला जात असेल तर अशा वेळेस पण आपल्याला ती व्यक्ती नको वाटते. म्हणजे एखादा व्यक्ती नको असेल, एखादा पक्ष नको असेल तर मुळात कारण दोन आहेत. त्यांच्यामुळे आपण खड्ड्यात जात आहे किंवा त्यांच्यामुळे आपण मागे जात आहे. ह्या दोनच कारणामुळं युती म्हणा किंवा मैत्री म्हणा किंवा चांगले लोक जवळ ठेवायची की नाही ठेवायची ह्या गोष्टी पूर्णपणे अवलंबून असतात. बघा असं झालं राजकारणाचं, महाविकास आघाडीला वाटायला लागलंय की आता उद्धव ठाकरे आपल्यासोबत नको आहेत आणि युतीला पण वाटतंय की आमच्यासोबत आता अजित पवार नको आहेत. असं नेमकं राजकारणामध्ये चाललंय की काय असं पण वाटायला लागतंय. आता उद्धव ठाकरेचं बघूया आपण. महाविकास आघाडी जी आहे त्यामध्ये मुख्य 3 पक्ष मोठे आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी दोघांनी एकत्रित काम केलेलं आहे. दोघांची विचारसरणी ही सारखीच आहे, दोघांची पक्षाची बांधणी ही सारखीच आहे. पण या ठिकाणी याच्या विरोधामध्ये शिवसेना आतापर्यंत एक टोकाची भूमिका घेऊन चाललेला आहे हिंदुत्वाविषयी आणि त्यांचा अजेंडा हा हिंदुत्व होता. आणि आता बघा दोन्हीही परस्पर विरोधक ही 2 पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेना. आणि ह्या तिघांची झालेली युती. जर बघ ह्या तिघांची युती असल्यानंतर आता सगळं काही चांगलं चाललं होतं. लोकसभेला शिवसेनेचा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये दिसून आला आणि त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे साहेब आपली मनमानी करतात असे पण राष्ट्रवादीचे लोक म्हणतात, काँग्रेसचे लोक म्हणतात. आणि उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीनं ज्या प्रकारे एक मुस्लिम वोटर आपल्याकडे खेचून आणलेला आहे. बघा आतापर्यंत मुस्लिम वर्ग हा मतदार भाजपला करत नव्हता, तो सेनेलाही करत नव्हता. त्यांचा मतदार हा नेहमी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला राहायचं मतदार. मग यावेळेस काय झालं की जी यांची वोट बँक जी आहे ती वोट बँक हे पूर्णपणे डायव्हर्ट झाली शिवसेनेकडे. म्हणजे काँग्रेसची वोट बँक हे पूर्णपणे शिवसेनेकडे वळून गेली. परिणामी जो पारंपरिक मतदार आहे, जो पारंपरिक मत करणारा एक वर्ग, विशिष्ट वर्ग आहे, तो वर्ग निश्चितपणे शिवसेनेकडे वळला, ठाकरेंकडे वळला. आताचं जे हिंदुत्व ठाकरे मांडत आहेत ते हिंदुत्व मुस्लिमांना पण पटू लागलं, त्यामुळं जास्त ओढ हा मुस्लिमांचा सेनेकडे सुद्धा वळू लागला. आणि ही धोक्याची घंटा असू शकते काँग्रेसला सुद्धा. 2019 तुम्ही अवस्था बघितली असेल काँग्रेसची, काँग्रेस महाराष्ट्रामध्ये नाहीच्या बरोबर आहे. पण 19 नंतर 24 मध्ये थोडासा आकडा बदलला आणि याचा फायदा झालेला आहे काँग्रेसलाही आणि राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला. मग मुळात काय झालं, हे आता जागा वाटपाचा प्रश्न येतो. कारण बघा जागा वाटपाच्या निमित्त नाशिक मधील उमेदवार विधानसभेच्या ठाकरेंनी अगोदर जाहीर करून टाकले. म्हणजे कुठल्याही सोबतच्या मित्रपक्षाला सोबत न घेता, विश्वासामध्ये न घेता त्यांनी आपले उमेदवार जाहीर करून टाकले. असंच केलं लोकसभेला पण. सांगली मतदारसंघामध्ये त्यांनी विशाल पाटलांची उमेदवारी नाकारून त्यांनी आपले सेनेला उमेदवार दिला. म्हणजे त्यांची जी वाढलेली मनमानी आहे ते मनमानीमुळे सुद्धा आणि जो काही मतदार डायव्हर्ट होते काँग्रेसचा त्यामुळे सुद्धा एकूणच 2 कारणं आहेत. त्यामुळं आघाडीला उद्धव साहेब नको आहेत. एक कारण त्यांची वाढलेली मक्तेदारी किंवा त्यांची वाढलेली मनमानी आणि दुसरं कारण आहे त्यांचा पारंपरिक जो वोटर आहे तो डायव्हर्ट होतोय सेनेकडे. ह्या 2-3 गोष्टीमुळे उद्धव ठाकरे हे आघाडीला नको आहेत असं बोललं जातं. आणि असंच जी अवस्था झालेली आहे ती अवस्था म्हणजे अजित पवारांची. आता महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी ही सामील झाले. पण इथं मुद्दा तोच येतो, वैचारिक मतभेद. शिवसेना आणि भाजप यांनी आतापर्यंत सोबत काम केलेलं आहे. म्हणजे शिंदेचे कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील, आमदार असतील, त्यांची विचारसरणी आणि भाजपची विचारसरणी ही काही प्रमाणामध्ये समांतर आहे किंवा सेम आहे.
पण या ठिकाणी एक काँग्रेसची विचारसरणी असलेला पक्ष सोबत आल्यानंतर त्यांचे वैयक्तिक मतभेद हे होणारच, ते होत आहे ती, आणि ते आतापर्यंत झाले. आतापर्यंत शिंदे गट आणि पवार गट दोघांमध्ये तुतुंब होतीच, ते काही लपलं नाही. आणि त्यानंतर शिंदे गट आणि दादा गट यांचं कधीही पटलं नाही. आणि त्यानंतर पुढला मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे दादांच्या जागा. दादांना सोबत घेऊन पक्ष फोडून दादाला सोबत घेतलं गेलं. सोबत घेऊन सुद्धा म्हणावा असा फायदा हा भाजपला झाला नाही. ज्या उद्देशानं राष्ट्रवादी फुटली गेली, पण ते राष्ट्रवादी फोडून सुद्धा जो राष्ट्रवादीचा मूळ वर्ग आहे, बॅकवर्ड, त्यानंतर जाती आणि जमाती, त्यानंतर मुस्लिम वर्ग, हा भाजपमुळं तो अजित पवाराकडे आकर्षला नाही. हा मुद्दा पहिला. आणि दुसरा मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे काय, जो भाजपचा मतदार आहे, जो भाजपला वोट करायचा, तो मतदार हा अजित पवाराकडे वळला नाही. त्यांनी शिवसेना त्यांनी जवळ केली ठाकरेंची. हा जो मताचा मतभेद आहे, हे मताची घालमेल आहे, ती ह्या ठिकाणी अजित पवारांची होताना दिसते आपल्याला. आणि या दोन कारणामुळं, आणि महत्वाची गोष्ट काय, महायुतीनं ज्या प्रकारे अजित पवारांना सोबत घ्यायचा निर्णय घेतला, तो निर्णय या ठिकाणी सपशेल हा अयशस्वी झाला. हा एक मुद्दा यामध्ये सांगता येईल आपल्याला. आणि पुढला मुद्दा होता, तो मुद्दा म्हणजे काय, बघा 2 दिवसापूर्वी अजित पवारांनी एक वक्तव्य केलं सभेमधनं. ते वक्तव्य असं होतं की सुप्रियाच्या विरोधामध्ये मला उमेदवार द्यायचा नव्हता. त्यांनी आपली चूक मान्य केलेली आहे. त्यांनी चूक मान्य काय केली आहे हा प्रश्न आहे. ज्यावेळेस त्यांना उमेदवारी भेटली त्यावेळेस ते आतापर्यंत ते गप्प होते त्या विषयावर. त्या विषयावर त्यांनी आक्रमक भाषण जाऊन केले सभा घेऊन बारामतीमध्ये. पण आताच नेमकं काय होतंय विधानसभेच्या अगोदर, आता नेमकं घडणार आहे काय महाराष्ट्रामध्ये. आणि त्यानंतर अजित पवारांचा इरादा परत जायचा तर नाही की, परत कुठं महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी सोबत मुळातल्या, इथं हा एक प्रश्न येतो. आणि पुढला महत्वाचा प्रश्न आहे, तो प्रश्न एकच, ज्या कामासाठी राष्ट्रवादीला सोबत घेतलं ते काम भाजप काढून घेऊ शकला नाही. अजित पवार महाविकास आघाडीचे वोट खेचायला कमी पडले आणि परिणामी भाजपचा वोटर सुद्धा अजित पवारांसोबत नव्हता. ह्या 2-3 कारणामुळं आणि सध्या जागा वाटपाच्या माध्यमातून जी जबाबदारी दिलेली आहे भाजपनी फडणवीसांना, जागा वाटप करायच्या आपल्या भाजपच्याही आणि मित्र पक्षांच्याही, त्यामुळे सुद्धा ते थोडासा गट नाराज आहे. आता प्रश्न असा येतो की ज्या प्रकारे उद्धव साहेब हे आघाडीला नको आहेत काय कारणास्तव, तशाच कारणास्तव सुद्धा अजित पवार सुद्धा हे भाजपला नको आहेत, महायुतीला नको आहेत. कारण त्यांचा फायदा म्हणावा असा महायुतीला होतच नाही. आणि जर फायदा झाला तर फायदा खूप कमी होतो आणि त्याचा फायदा हा पूर्णपणे विरोधकांना होतो. त्यामुळे अजित पवार सुद्धा या ठिकाणी महायुतीला नको आहेत. एकूणच महाराष्ट्रामधील 2 पक्ष या ठिकाणी त्यांची अवस्था अशी होऊन बसली. म्हणजे बघा, एक आपण विचारसरणी सोडून जर गेलो तर आपलं व्हॅल्यू काय राहत नाही. हे तुम्हाला पाहायला मिळालं ठाकरेंकडे बघून आणि अजित पवारांकडे बघून. त्यामुळं मूळ तत्वावर, मूळ हेतूवर जशी आपली पायाभरणी झालेली आहे पक्षाची, त्यावरतीच राहून आपल्याला कशा प्रकारे समाजकार्य करता येईल याकडे यांचा फोकस असायला पाहिजे होता. पण हा फोकस फक्त जातीवरती, धर्मावरती राजकारण करून होतोय. त्यामुळं मतदार सुद्धा पुरताच जागी होऊन यांना वोटिंग करत आहे. तुमचं एकूणच याविषयी मत काय, नक्कीच कमेंट करून सांगा.